बेंगलुरु के डीजेहल्ली इलाके में एक सगाई शुदा 17 वर्षीय युवती की उसके होने वाले पति ने ही कथित तौर पर हत्या कर दी है। जी हाँ, जानकारी के मुताबिक युवती की सगाई इसी इलाके के एक युवक शबीब से हुई थी और कुछ महीनों में शादी होने वाली थी। बताया भी जा रहा है कि आरोपी ने युवती को फोन कर मिलने के लिए बुलाया और एक सुनसान घर में ले गया। वहां किसी बात को लेकर विवाद शुरू हुआ, जिसके बाद आरोपी ने धारदार हथियार से युवती का गला रेत दिया और मौके से फरार हो गया। करीब दोपहर 12 बजे स्थानीय लोगों ने शव को देखा और तुरंत पुलिस को सूचना दी। मौके पर पहुंची पुलिस और फॉरेंसिक टीम ने जांच शुरू कर मामला दर्ज कर लिया। मृतका मूल रूप से कोलार की रहने वाली थी और यहाँ अपनी दादी के घर रह रही थी। वही आरोपी लहसुन का व्यापार करता था। बताया जा रहा है कि दोनों के बीच पहले बातचीत सामान्य थी, लेकिन आज अचानक इस वारदात ने सभी को हैरान कर दिया है। अब सवाल उठ रहा है कि इतनी कम उम्र में सगाई क्यों की गई। साथ ही यह आशंका भी जताई जा रही है कि घटना से पहले किसी प्रकार का विवाद या दबाव की स्थिति बनी हो सकती है। जब शादी में कुछ ही महीने बाकी थे तो आखिर हत्या क्यों की गई। इस पूरे मामले की असली वजह क्या है, यह आरोपी की गिरफ्तारी के बाद ही साफ हो पाएगा। फिलहाल पुलिस सभी एंगल से जांच कर रही है। बेंगलुरु से संवाददाता फारूक अहमद की रिपोर्ट। 11 ಗಂಟೆ ಸುಮಾರಿಗೆ ಸರಿಸುಮಾರು 11 ಗಂಟೆಗೆ ಇರಬಹುದು ನಮಗೆ ಒಂದು ಹೊಯ್ಸಳ ಕಾಲ್ ಬರುತ್ತೆ ಈ ಡಿಜೆಹಳ್ಳಿ ಈ ಏರಿಯಾದಲ್ಲಿ ಒಂದು ಮರ್ಡರ್ ಆಗಿದೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಮತ್ತೆ ನಮ್ಮ ಆಫೀಸರ್ಸ್ ಸೀನಿಯರ್ ಆಫೀಸರ್ಸ್ ವಿಸಿಟ್ ಮಾಡಿದ್ವಿ ಮತ್ತೆ ನಮಗೆ ಸೋಕೋ ಟೀಮ್ ಬಂದಿದೆ ಸೈಂಟಿಫಿಕ್ ಇನ್ವೆಸ್ಟಿಗೇಷನ್ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಆಗಿದೆ ನಾವು ಏರಿಯಾನೆಲ್ಲ ಸೆಕ್ಯೂರ್ ಮಾಡ್ಕೊಂಡಿದ್ದೀವಿ ನಮ್ಮದು ಸೋಕೋ ಟೀಮು ಇನ್ವೆಸ್ಟಿಗೇಷನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದೆ ಇಲ್ಲಿ ಸ್ಥಳದಲ್ಲಿ ಏನಿದೆ ಏನಿಲ್ಲ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ಭಾಳ ಡೀಟೇಲ್ ಆಗಿ ಇನ್ವೆಸ್ಟಿಗೇಷನ್ ನಡೀತಾ ಇದೆ ಯಾರು ಮರ್ಡರ್ ಆಗಿದ್ದಾರೆ ವಿಕ್ಟಿಮ್ ಬಂದುಬಿಟ್ಟು ಅವರ ಅಪ್ರಾಪ್ತರು ಹೆಸರು ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಆಗಲ್ಲ ಸೊ ವಾಹಿದಾ ಬೇಗಮ್ ಮತ್ತು ಮೊಹಮ್ಮದ್ ಇಲಿಯಾಸ್ ಅಂತಕ್ಕಂಥವ್ರ ಮಗಳು ಸೊ ಒಂದು 18 ವರ್ಷದ ಒಳಗಡೆ 17 ವರ್ಷದ ಮೇಲೆ ಆಗಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಏಜ್ ಇದೆ ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ಮರ್ಡರ್ ಆಗಿದೆ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ಇದೆ ಮಾಹಿತಿ ಇನ್ನು ಕಂಪ್ಲೇಂಟ್ ಅವ್ರು ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ ಕಂಪ್ಲೇಂಟ್ ತೊಗೊಂಡ್ಮೇಲೆ ಯಾರು ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಏನಿಲ್ಲ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ರ ಬಗ್ಗೆ ನಾವು ಕೂಲಂಕುಷವಾಗಿ ವಿಚಾರಣೆ ಮಾಡಿ ತನಿಖೆಯನ್ನು ಕೈಗೊಳ್ತೀವಿ ಈಗ ಆಲ್ರೆಡಿ ಸಸ್ಪೆಕ್ಟ್ ಇದ್ದಾರೆ ಆ ಸಸ್ಪೆಕ್ಟನ್ನು ಸೆಕ್ಯೂರ್ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ 2 ವಿಶೇಷ ತಂಡಗಳನ್ನು ರಚನೆ ಮಾಡಿ ನಾವು ಕಳಿಸಿದ್ದೇವೆ ಈಗ ಪ್ರಿಲಿಮಿನರಿ ಇನ್ಫಾರ್ಮೇಷನ್। देश विदेश और स्थानीय समाचारों के लिए चैनल को लाइक शेयर और सब्सक्राइब जरूर करें।